तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक मोठं गिफ्ट दिलंय. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाविद्यालयीन आणि शालेय सहलींसाठी दररोज 800 ते 1000 नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक शाळा आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सहल काढतात. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी खास सहलीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परवडणारा आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी भाड्यात 50% सवलत सुद्धा दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सहली अधिक सुलभ आणि आनंददायी होतील. राज्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. यामुळे सहलींचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. MSRTC ने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या बसेसमुळे प्रवास अधिक सुव्यवस्थित होणार आहे. येत्या काळात शैक्षणिक सहलींची संख्येतही वाढ होईल. शिवाय विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांना भेट देणंही अधिक सुलभ होणार आहे. शिक्षक आणि पालकांकडूनही या उपक्रमाचं कौतुक करण्यात येतंय. परिवहन विभागाने डेपो व्यवस्थापकांना शाळा महाविद्यालयांशी समन्वय वाढवण्याचे निर्देश दिलेत. या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना देखील प्रवासाची मोठी सुविधा मिळणार आहे. राज्य सरकारचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबत त्यांच्या शैक्षणिक विकासालाही हातभार लावणार आहे. एकूणच ही सवलत आणि नवीन बस सुविधा विद्यार्थ्यांच्या सहलींना नवसंजीवनी देणारी ठरली आहे.